नमस्कार मित्रांनो, आज सगळं नवं नवं दिसतंय. कुठं चाललोय काय सगळं व्यवस्थित सांगणार आहे संध्याकाळी मी. आता काय म्हणजे मला सांगायला जमणार नाही बरं का, कारण की आज सकाळी दिवस उगवल्यापासून जी गाडीवर आहे हे अजून पण गाडीवरच आहे. फलटणच्या पुढं 20 किलोमीटर बहुतेक पुढं जायचं आहे. तर बघा इकडला असा नजारा आहे, इकडलं असं वातावरण हे आहे. कुठं तुम्हाला सगळ्यांना दाखवावं कशी झाडं ही आहे ती, एकदम भारी वाटतं या. मनोरमा असं वातावरण आहे इकडं. खरंच आपल्या या भागात घर पाहिजे होतं, शेत पाहिजे होतं, डोंगर भाग आणि तलाव मोठा लाटा आहे. इतकं भारी वाटतं इकडे येऊन का नाही. इकडं आपल्या घरला जाऊच नाही, पण काय करता आपल्या इथं काहीच नाही. चाललोय पाहुण्याचा कार्यक्रम आहे, सासरे बाबा पुढं आहेत, मेहना आहे आणि तुम्ही माणसाला दोघंच कुठं निघालाय. तर हाय वाटणी चाललोय बघा. चाललं तर गाडी चालू आहे, बाहेर पडलं पाहिजे की कशात नाही कशात ना त्यातच कुठं मळून कुठे मळून दिष्टोपुऱ्यात घेऊन चालतंय होय. चल म्हटलं जरा बाहेर निघ, परत आता पोरांची शाळा चालू झाल्यावर परत तुला कुठं जाया येणार नाही. चल फिरवून आणतो. बरं झालं म्हटलं देव पावला एवढ्या दिवसातनं. चल म्हणतात कुठं फिराय नेतो आणतो, मग मला पण तेवढंच पाहिजे आहे का नाही सांगा. फिरायला तो रिकामीच आहे. तर मित्रांनो इकडं म्हणजे असं पाऊस बहुतेक भरपूर झालाय, कारण की इकडं पाणी साठलेलं आहे. म्हणजे रानाला एकदम असं पाजार लागले नाही, एवढा पाऊस पडलाय. कुठे काय होतंय का नाही काय, कुठं आलो सगळं डोंगर डोंगर दिसायला लागले तर इकडं. इकडे समोरच्या डोंगरावर पवन चक्की आहे, लावण्यात कसं हिरवगार हिरवं पसरलंय. हरियाली हरियाली इतकं भारी वाटायला लागलंय की नाचच वाटायला लागले. आणि आपली साधी खडी आहे आपल्या जवळ. याला तर म्हणतोय जाऊया वर मस्त बाकी एन्जॉय करू, जरा उड्या फेड्या मारू, रोमॅन्टिक गाणं पिणं म्हणून मस्त बाकी डिस्को फिस्को करू. पण बिचारी कुठं आहे ती बापाची वड, बाप गेला पुढं. चला चला माझा बाप गावायला नाही, बाप कुठं पळून चाललाय कोणाच ठाऊक. तर मित्रांनो बघा हे असं आहे सगळं. ह्याच्या आधी कधी आपण इकडं आलो नव्हतो बरं का, पहिलीच वेळ आहे. कशाच नाही कशा निमताना माणूस कुठं नाही कुठं जातं, आणि गेल्याशिवाय पण माणसाला कळत नाही. गेल्याशिवाय माणसाला कळत नाही. बघा की आज ऊन पण किती एकदम कडक पडलंय या. पावसाचा भ्या होता, पाऊस येतोय का काय होतंय, पावसात कसं जायचं कसं नाही. पण पावसानं पण इकडे पाहिलं का असं ना कसं जबरदस्त पडलेलं आहे, बांध फुटलेलं आहे, इथं भरलेलं दिसतंय. आणि अक्षरशः इथं मागे एक बघितलं विहीर, त्याने रिंग बनवलेली आहे, पण त्या फेरीच्या वरनं पाणी पडतंय, त्या रिंगाच्या वरनं खाली पाणी बदा पडतंय. काय पाऊस झालाय आणि किती पाणी आहे. आणि असताना माळरान असल्यामुळं मित्रांनो कसं झालंय, आता पाणी इकडलं जरा आटलंय बरं का माळरान असल्यामुळं. पण खाली आपण ह्या म्हणजे इकडे जरा खालच्या पाह्याला लवणाला तिथं मात्र रानं जिथं चांगले ते तिथं पाजार लागले तया. तर मित्रांनो आता आपण इथनं कमीत कमी 15 ते 16 किलोमीटर पुशेगाव राहिले. कुठलं गाव? पुशेगाव. बर. तर आपल्याला तिथं जायचं आहे. आणि कसं आहे आपण चाललोय जरा नवीन पाहुणे आहेत, त्यामुळे तिथला व्हिडिओ तुम्हाला दाखवीन. आपली बाकीची जुनी पाहुणे आहेत ती काय आपल्याला बुजत नाही, ती भेट नाही. ती नाही आपण नवीन पाहुणे येत गेल्यावर नवीन पाहुणे काय करते ती माहित आहे का, असं करून लगेच बघा असा हात लावून असं उभा राहते. मग कसं व्हिडिओ काढायचा, व्हिडिओ काढीन आपलं थोडं किरकोळ सासरे बुवाची पाहुणी ती काम आहे आपलं, जायचं आणि फिरायचं आहे माघारी. बघा माघारी लवकर फिरायचं आहे. घरी जिथले तिथं सगळं ठेवून आलोय, अचानक फोन आल्यामुळं येतो म्हणलं मित्रांनो जा. कसं आहे बाबा पण म्हटलं अगं तू तिथंच रोज ती डोक्यात जरा बाहेर पडा उईसा घरातनं. मग सकाळी सगळं आवरलं, चित्रपांचं ही वैरण काढी सगळं उरकलं, पोराशीला स्वयंपाक ही केला, चहा पिली. म्हटलं ह्यांना माझं उरकलंय तुमचं पण उरका आणि चला. आणि दाजीचं बघा की कपडे ही बदला म्हणलं तर दाजीचं हाय ते हाय साधं. दाजी माझं काम काही एक नाही, सकाळी उठल्यापासून शेणगण दारा सगळ्या झाल्या आणि हिचं काय देवपूजन घरातल्या पोरांना स्वयंपाक एवढंच हिनं झालंय आज सकाळी करावं लागतंय हाय हे. तर मित्रांनो चला नवीन आज बघायला भेटतंय. बघा व्हिडिओ शेवटपर्यंत, तुमच्या कविता ताईला सपोर्ट करा. तर थांबली ती बघा बघा ही डोंगर कसं आहे. नवीन पाहुणं आहेत काढल्यात या पप्पांनी नष्ट वय. किती लांब आहे अजून पप्पा? कुठपर्यंत तरी किती? 2-3 किलोमीटर 2-4 किलोमीटर राहिले.
हाय बघा आम्ही आहे का आमच्या गुरु भावाच्या देवाच्या लग्नाला आलेलो आहे. आमचे गुरुवर दत्तामाय माळशिरस्कर यांचे शिष्य परिवार आम्ही सगळेजण तिथं लग्नाचा सोहळा भव्य प्रमाणे करत आहे. बोलेला आणि माने मित्रांनो, ज्या कार्यक्रमाला आलतो ती कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पडलाय. आता म्हणजे सगळं झालं, जेवण ही झाली, सगळा कार्यक्रम व्यवस्थित झाला. आता निघायची वेळ झाली, कारण की इकडं डोंगर भाग असल्यामुळं पाऊस लगेचच येतोय. त्या तिकडं तेव्हा तिथं दिसतंय तुम्हाला, तिकडं डोंगर आहे, ती सगळी पवन चिक्की आहे. तिकडलं वातावरण आपल्यापेक्षा वेगळं आहे जरा. मित्रांनो, इकडं आल्यावर जरा आज खरंच बरं वाटलं बरं का. आजचा दिवस एकदम भारी आणि मजेत गेला. तर मागही तुम्हाला घर दिसतंय, तिथं आपल्याला म्हणजे बोलवणं केलतं म्हणा किंवा बोलवलं होतं म्हणा किंवा काहीही समजा, तिथं आपल्याला आज बोलवलं होतं, बोलवलंच म्हणावं लागेल थोडक्यात. कुणी तर आपल्याला बोलवलं, त्यामुळं आपण इथं आलो. मी आधी तुम्हाला सांगितलं पाहुण्यांचा कार्यक्रम आहे, तसं पण आहे. पण कसं असतं या, कुठलीही गोष्ट कुठलीही वेळ आल्याशिवाय कुठलं काही घडत नसतं या. तसं आज अनुभवलंय आणि घडलंय पण माझ्यासंग. तर मित्रांनो, बघूया आता पुढं अजून काय काय होतंय काय काय नाही, त्यांचा कार्यक्रम कसा होतोय कसा नाही, तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवते.